हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात मानाची पालखी नवी मुंबई जुईनगरमधून निघाली होती. तो सर्व सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी आणि तुम्ही त्याला प्रतिसाद पण चांगला दिला. धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज जो 3 दिवसाचा प्रवास होता आपल्या नवी मुंबई मानाच्या पालखीचा, तो आज कुठेतरी पूर्ण होणार आहे आणि सर्व पदयात्री कारले गाडावर म्हणजे एकविराईच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. तर तो सर्व सोला जेव्हा पालखी नवी मुंबईची मानाची पालखी जेव्हा पोहोचते कारले गाडावर, तो जर जल्लोष असते तो काही वेगळाच असते. आणि या सर्व मानाच्या पालख्या जेव्हा पोहोचतात तो जो सोला असते तो काहीतरी वेगळा असते. कारण का मी एक पदयात्री आहे, मी शिर्डीला पायी चालत जात असतो आणि तो सोला जो क्षण काय तो वेगळाच असते आणि अविस्मरणीय क्षण असते. आणि असा बोललं तरी चालेल की अविस्मरणीय सणाच्या पेक्षा कुठला तरी मोठा शब्द असेल तो देखील तुम्ही वापरू शकता. कारण का एवढे दिवस जो प्रवास आपण करत असतो तो आज कुठेतरी पूर्ण होत असते. सो आता आम्ही चाललोय. आता पहिले व्ह्यू बघा, तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठं आहोत. आम्ही लोणावल्यामध्ये आहोत आणि लोणावल्यामधूनच ब्लॉग सुरू केलाय. तर आता आम्ही चाललोय एकविराईच्या माहेर घरी. तिथं पदयात्रा आपली 12:00 दरम्यान महाप्रसादासाठी म्हणजे जेवणासाठी थांबत असते. तिथनं नंतर मग सर्व तयारी वगैरे करून कारलेगडाच्या दिशेला जात असते. तर हाच सर्व सोला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल. तर चला टाइमपास न करता व्लॉग सुरू करूया. आणि कमेंट बॉक्समध्ये जय एकविरा लिहायला अजिबात विसरू नका. चला व्लॉग सुरू करूया. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा. आपल्या समोर आता सर्व आईचे भक्त आहेत जे पहिल्या दिवशीपासून पायी चालत आहेत. आता त्यांना थोडक्यात आपण विचारूया काय आपल्या पालखीचा नियोजन कसं असते आणि सकाळी पालखी किती वाजता निघते. तर आपल्या समोर दादा आहे. दादा नाव काय? चेतन कोली. चेतन कोली दादा आहे. दादा सकाळी आज पालखी किती वाजता निघाली होती? 6:30 वाजता आपली पालखी निघत असते. आणि काल रात्री थांबली किती वाजता? काल रात्री म्हणजे थांबली जे येतात तसे थांबतात. आम्ही लेट आलो तर 9:30 वाजले. मला 9:30 वाजले. आणि जेवणाचा म्हणजे जेवणाची वेळ काय असते? जेवणाचे 10 वाजतात. जेवणाला 9:30 म्हणजे तेवढेच म्हणजे जसं पालखी आली ना पदयात्री येत राहतात तसे तुम्ही थांबत असता जेवण चालू. ठीक आहे. नंतर आरती होते. आरती झाल्यानंतर जेवण चालू. आरती 9-9:30 वाजता आरती होते. नंतर मग सर्व जेवणाची सुरुवात करतात. नंतर मग आपली मजा मस्ती, आईची गाणी वगैरे, फुल भजन वगैरे ना सर्व ऑर्केस्ट्रा वगैरे असते बघा. सर्व आहेत ऑर्केस्ट्रा फुल धमाल. काल तर धमाल केलीच असेल ना? आज रात्री जल्लोष. आज रात्री पण जल्लोष. दादा नाव काय तुझा? विघ्नेश गुणाजी. विघ्नेश गुणाजी. विघ्नेश गुणाजी दादा आपल्या समोर. आणि दादा या म्हणजे वर्षभर आपण त्या सोल्याची वाट बघत असतो, ती मानाची पालखी वीट. आणि आज तो सोला कुठेतरी आज पूर्ण होणार आहे. म्हणजे आज तू आईच्या चरणी पोहोचणार आहे दर्शन घेण्यासाठी. तर आज तुला कसं वाटतंय? आज एकदम हॅपी फील झालंय. पोहोचलो. आता 1 तास लागेल ना? थोडाच प्रवास राहिलाय. थोडा प्रवास राहिलाय. तिथं आता फुल धमाल करायची आहे. फुल धमाल ना? फुल धमाल. मी तुला भेटेन तिथं धमाल करताना. ठीक आहे ते दाखवून. ठीक आहे. 1 मिनिट. जय एकविरा. 4 वर्ष झाली दादा येत असतो पालखी सोल्याला. तर आज कसं वाटतं तुला? आज पालखी पोहोचणार मस्त वाटतंय. आज जरा पोचल्यावर थोडा जल्लोष करणार आहे. जरा जास्तच म्हणजे ओढ लागलेली आहे याची. त्याच्यामुळे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न. ओके, धन्यवाद दादा. नाव काय? सचिन कोली. सचिन कोली दादा. तर आता थोड्याच वेळात आपण कारलेला पोहोचणार आहोत. पण त्या अगोदर आईला येतोय हा सांगावा तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर जोरात आवाज आला पाहिजे, दरबारात आवाज गेला पाहिजे. बोला एकविरा माते की टोल नाक्याच्या अलीकडे थांबलोय आणि तुम्हाला पालखी दाखवतोय. 1 सेकंड द्या मला. आईचे सेवक सर्व आईचे भक्त आपल्या समोर आहेत. दादा नाव काय तुझा? तेजस. तेजस दादा आपल्या समोर.
3 दिवस आपण पदयात्रेमध्ये चालत असतो, तर आज कुठेतरी प्रवास तो आपला पूर्ण होणार, आपण आईच्या दर्शनाला पोहोचणार आहोत, तर कसं वाटतंय? आज खूप आनंद होतोय, म्हणजे आम्ही पोहोचणार आहे आईच्या दर्शनासाठी, खूप आनंद होतो. म्हणजे 3 दिवस एवढा चालत येऊ, आज जवळ येऊन पोहोचणार आहे म्हणून खूप आनंद होतो. ठीक आहे, आता या दादाकडे जाऊया. मस्त गॉगल घालून आहे बघा आणि आतुर झालाय तो आईच्या दर्शनासाठी. तर दादा कसं वाटतंय? नाव सांग पहिले. पनीत सुर्वे. दादा कसं वाटतंय? एक नंबर वाटते बाबू, अजून काय बोलू. आता 3 दिवस आम्ही एवढं चाललो आता जवळ आल्यामुळे असं वाटतंय का पायाचा थकवा एकदम निघून गेलाय आणि मजा येते बस. ठीक आहे, आता ये दर मला वाटते यांचा पहिला वर्ष आहे तुमचा? तिसरा वर्ष आहे बघा. पाय दुखत ते बाबा, खूप आनंद होता कारण की किरायचं दर्शन पोचलं म्हणून खूप आनंद वाटतो. ठीक आहे, 18 वर्षाच्या सर्वात लहान आहे तो, कसा वाटतं तुला? मस्त वाटतंय, खूप आनंद झालाय. आनंद माझा पहिला वर्ष. आणि काय त्रास वगैरे झाला तुला? नाही ना, तो बिंदास आहे, बिंदास चालतोय तो, त्याच्या चेहऱ्यावरच समजू शकतंय. आणि मित्र तुझं नाव? निकेतन दादा आहे तुझा. कुठला तू? शिरवण्याचा आहे. कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय, आनंदी वाटतंय. आणि आता कार्ले गडावर पोहोचली आपली पालखी. काय जल्लोष होणार आहे ना? 100% ना. तर चला, आता आईला आवाज गेला पाहिजे का आपण येतोय. जुईनगरकर नवी मुंबईकर येत आहेत, तर चला एकविरा माते की आये. दीड वाजलाय आणि पोचलोय आपण श्री काल भैरवनाथ मंदिराजवळ. देवघर, आई एकविरा देवीचे माहेरघर, काल भैरवनाथ देवस्थान. आतमधून भैरवनाथाचं तुम्हाला दर्शन देतो आणि आतमध्ये आपली सर्व मंडळी बसलेली असेल. पालखी अजून आलंही नाही, जाऊन भेटवतो सर्वांना. पोचलोय आपण काल भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि सर्व आराम करत आहेत. पहिले मानाचा झेंडा बघताय तुम्ही समोर आणि सर्व आराम करत आहेत. म्हणजे जे मंडळी असते, म्हणजे पदयात्री असते, त्यांचे फॅमिली मेंबर सर्व आलेले आहेत, आराम करत आहेत. महाप्रसादामध्ये बघा काय काय. मॅडी, रितेन आणि कौशलचा उपास आहे ना. कौशलचा उपास आहे बघा. आता 2 वाजलेत आणि बघा पालखीच्या सजावटीचा कार्य चालू आहे आणि 4 वाजता पालखी आपली कारल्या गडावर जाण्यासाठी निघणार आहे. तर सजावटीचा कार्य चालू आहे. सर्व आईचे भक्त पालखी सजवण्यात मदत करत आहेत. कोणीही मद्यपान करू नये. श्री एकविराय माते नमः. ओम नमः श्री एकविराय माते नमः.
श्री गिराय माते नमः। ओम नमः 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 श्री गिराय माते नमः। पालखीच्या सजावटीचा कार्य बघा पूर्ण झालेला आहे आणि सर्व भाविक दर्शन घेत आहेत, कोण फोटो काढत आहेत, मस्त पालखी सजवले बघा। आतला मुकुट दाखवतो तुम्हाला आईचं। पालखी पोहोचली पायथ्या जवळ।
हे बघा सर्व कोहली परिवार आहे इकडं. हाय जय. कोहली साहेब कुठे आहेत? कोहली साहेब घरी कामानिमित्त त्यांना यायला नाही भेटलं हा. म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलं. अरे बाबा. हा बघा झालं दर्शन झालं तुमचा? ओके मस्त झालं दर्शन. ठीक आहे मी पण दर्शन घेतो आता. चला एकविरा माते की आई माऊलीचा फुल पब्लिक आणि नुसता गुलाल. नुसता गुलाल. अशी एक पालखी सोहळा आहे ज्याच्यात मी आणि मोबाईल मागला आहे. सुरुवात झालेली आहे. सर्व काय दाखवते. आज यंदा थोडा उशीर झाला. सर्व घाई झाली पण बाकी सर्व मस्त असतं. चेहरा बघून समजत असेल. आपली पालखी पोचायला अजून टाइम आहे. आता आम्ही पुढे आलो. सर्व आईचे भक्त आता पालख्यांच्या अंगावरून जाईल. हा क्षण म्हणजे बघण्यासारखा क्षण असतो. सोहळा असतो. भारी वाटतंय बघा. म्हणजे एवढी असते म्हणजे रांग गेटपर्यंत जाते. इतकी मोठी रांग असते ही बघा. पालखी मस्त पीक रांगोली काढते इथे काही जबरदस्त फार. पालखी अंगावरनं जाते फुल. बिग फॅन. नाही कसा वाटला पालखी सोहळा? एकदम मस्त आवडला. खूप काही जे काही त्या लोकांनी केलं होता मस्त बघण्यासारखा होता आणि व्यवस्था पण खूप छान होती. आणि शेवटी जो क्षण होता जे आपले भावी भक्त पदयात्री जे चालत आले ज्यांनी एकविराई पालखी समोर लोटांगण घातलं ते बघून खरंच मन प्रसन्न झाला. नक्की एकदा या तुम्ही पालखीला. तुम्हाला ही सोहळा बघून म्हणजे तुमचंही मन प्रसन्न होईलच. आणि खूप शुभेच्छा देईन आपल्या नवी मुंबई पालखीकरांना. खूप चांगलं कार्य आहे आणि असंच कार्य ठेवा. खूप शुभेच्छा. आणि तुझ्या चॅनलला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सबस्क्राईब करा. मी माझं ऐकत नाही तुझं तरी ऐकत. नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय आम्हाला मोटिवेशन नाही भेटत तर नक्की करा सबस्क्राईब. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादाचं तरी ऐका. थँक्यू. आलो पार्किंगमध्ये आणि पालखी सोहळा नवी मुंबईच्या मानाच्या पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता प्रणित दादांनी पण सांगितलं काय सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करा. आणि आता नंतर सर्व जे आपले सेलिब्रिटी स्टार आहेत यूट्यूब स्टार रील स्टार ते सर्व येणार आहेत. तर बघूया. आपल्याला पण बोलवलं होता तर विचार करतोय. काय म्हणणं आहे? जा तू. तुझा चांगला दिवस आहे आणि तुझा मान सन्मान पण करतील आणि तुला मान सन्मानाचा लाभ पण भेटेल. आणि तू त्यांचा पण असं म्हणणं आहे का तू अजून मोठा हो. आमचं पण म्हणणं आहे तू पण मोठा हो. आणि अशीच शुभेच्छा तुला आमच्याकडून. तुम्ही लवकर निघा पुढं. आम्ही आरामात जा. नितीन शेठ मी तर बोलते तू जा तिथे. आणि माझे चॅनलचं नाव आणि मॅडीचे आणि कौशलचा नको घेऊ काय? कौशलची फॅन फॉलोईंग जास्त आहे. असं आहे का? म्हणून आपल्या मॅडीचा पहिला. काय बोलतेस मॅडी?
आता जाऊ आपण, रील स्टार येतील ते बघायला. तर चला हा व्लॉग इथे एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. जय कुवेरा, जय महाराष्ट्र.